श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. पितृपक्ष सुरू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचं स्थान महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपलं इष्टदेवतेचं स्थान, त्याचप्रमाणे पितरांचं स्थान, पितृदेवता. पितृदेवतेचे ऋण आपल्यावर असते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे पांग फेडण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध कर्म केलं जातं. आणि असं केल्यानं पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणूनच हे श्राद्ध कर्म करणं अत्यंत गरजेचं असतं. पितृपक्षामध्ये श्राद्ध करत असताना संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा संकल्प कसा सोडावा, संकल्प झाल्यानंतर कोणती दाने द्यावीत, अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्याला जर आपल्या पितृतिथीच्या दिवशी ब्राह्मणदेवा उपलब्ध झाले, त्यांच्या हातून आपण संकल्प सोडून घ्यावा. बऱ्याचदा काय होतं की ब्राह्मणदेवा उपलब्ध होत नाही. अशा वेळेला काय करायचं, आपण घरच्या घरी हा संकल्प सोडावा. संकल्प करून केलेलं कुठलंही कार्य असेल मग ते पूर्णत्वाला जातं. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो. हा जो संकल्प किंवा आपण हे जे श्राद्धकर्म पितृपक्षामध्ये करत असतो, हे आपले पितृ ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला करावं. तिथी जर माहीत नसेल, सर्व पितृ अमावस्येला म्हणजे शेवटच्या दिवशी, महालयाचा जो शेवट असतो त्या दिवशी आपण आपले पितृ घालावेत. श्राद्ध हे पितृत्रयी म्हणजेच पितामह म्हणजेच आजोबा, प्रपितामह म्हणजे आपले पंजोबा, त्यानंतर मातृत्रयी म्हणजे आपली आई, आईचे वडील आणि आईची आई मातामही, त्याचप्रमाणे पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य म्हणजेच काका, मातुल म्हणजे मामा, आपले बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, आपले गुरु असतील, मित्र, शिष्य, या सर्वांच्या प्रित्यर्थ आपण करू शकतो. जे कोणी जिवंत असतील त्यांचं फक्त नाव वगळायचं, इतरांचे नावं आपण हा संकल्प करत असताना घ्यायचे किंवा स्मरण केलं तरी चालेल. आता आपण बघूया पितरांचा संकल्प कसा करावा. ज्या दिवशी आपले पित्र असतील त्या तिथीला सकाळी लवकर उठायचं. जो श्राद्धकर्ता असेल, ज्याच्या हातून आपल्या पितरांचं श्राद्ध करणार असाल, त्यानं शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करायचं. स्वच्छ जागेवर एक आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं. प्रथम आचमन करायचं. कुठलंही कर्मकांड असतं ते भगवान विष्णूंना समर्पित केलं तर ते कार्य पूर्णत्वाला जातं. आणि म्हणूनच आपण आचमन करायचं. आचमन कसं करायचं ते आता मी सांगतो. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घ्यावा, पळी किंवा चमचा घ्या आणि एक तामण घ्या. डाव्या हातानं पळीनं 1 चमचा पाणी उजव्या हातामध्ये घ्यावं. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्या. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. चौथ्या वेळेला पाणी परत घ्यायचं. ओम गोविंदाय नमः, पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. आता द्विराचम्य म्हणजेच हे पुन्हा करायचं. पुन्हा डाव्या हातानं पाणी घ्या. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यायचं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या वेळेला ओम गोविंदाय नमः, पाणी तामणामध्ये सोडून द्या. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. भगवान विष्णूंचं स्मरण करून त्यांना हात जोडायचे. आता दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून आपल्या पितरांचं स्मरण करून पितृदेवतेला नमन करायचं, त्यांना नमस्कार करायचा. आणि आता पुन्हा आपल्या जागेवरून बसायचं. तामन स्वच्छ करून घ्या. तामनामध्ये 3 ठिकाणी 3 सुपाऱ्या मांडायच्या, किंवा सुपाऱ्या जर नसतील फुलं मांडा. या सुपाऱ्या म्हणजे 3 पिढ्यांचे पित्र आपण संतुष्ट करणार आहोत. 3 पिढ्यांसाठी म्हणून 3 सुपाऱ्या मांडायच्या. या 3ही सुपाऱ्यांची पूजा करायची. पूजा करत असताना पांढरं गंध, गंधगोळी ज्याला म्हणतात, हे पांढरं गंध सुपाऱ्यांना लावायचं, त्यांना फुलं व्हावीत. हा संपूर्ण विधी सुरू असताना आपल्या मनामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करा. मनातल्या मनात पितृदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल. आता संकल्प करताना 3 पिढ्यांचा आपण संकल्प करत असतो. आपले वडील, आजोबा आणि पंजोबा या तिघांची नावे 3 वेळा आपल्याला संकल्प करायचा आहे. 3 वेळा 3ही सुपाऱ्यांवर आपल्याला पाणी सोडायचं आहे. डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं. आता प्रथम वडिलांसाठी धुरी लोचन सज्ञकानां
विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम पितृ, आपल्या वडिलांचं नाव घ्यायचं. अमुक शर्मणाम, गोत्राचा उच्चार करायचा, गोत्र माहीत नसलं. कश्यप गोत्राणाम वसुरुद्रादित्य स्वरूपाणाम वसुरूपस्य एताशां श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्त्यर्थ देशकालाद्यनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिंडं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये. तीनही सुपाऱ्यांवर थोडं थोडं पाणी शिंपडून द्यायचं. आता पुन्हा डाव्या हातानं पळीभर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. आता आजोबांसाठी धुरीलोचन सज्ञकानां विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम पितृपितामह, आपल्या आजोबांचं नाव घ्या. अमुक शर्मणां कश्यप गोत्राणां वसुरुद्रादित्य स्वरूपाणां वसुरूपस्य एतेषां श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्त्यर्थ देशकालाद्यनुसरतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुद्दिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिंडं साग्नोकरणं पार्वणैकोद्दिष्टेन विधिना अनेन हविषा सद्यः करिष्ये. आता पुन्हा आपल्या डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. यानंतर आपल्या पंजोबांसाठी संकल्प करायचा. धुरीलोचन सज्ञकानां विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम प्रपितामहानां, त्यांच्या नावाचा उच्चार करा. अमुक शर्मणां कश्यप गोत्राणां वसुरादित्य स्वरूपाणां वसुरूपस्य एताशां श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्त्यर्थ देशकालाद्यनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिंडं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये. त्यानंतर आपली आई जर मृत झाली असेल तर मृत आईच्या नावाने संकल्प करायचा. संकल्प करताना धुरीलोचन सज्ञकानां विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम, माता आईच्या नावाचा उच्चार करायचा. अमुक शर्मणां, गोत्राचा उच्चार करायचा. अमुक गोत्राणां वसुरुद्रादित्य स्वरूपाणां. पुढील मंत्र सेमच आहे. वसुरूपस्य एतेषांपासून करिष्येपर्यंत आणि नंतर हे पाणी तीनही सोपाऱ्यांवरती सोडून द्यायचं. त्यानंतर आपल्या आईचे मृत आईवडील जे गेलेले असतील त्यांच्या नावाने संकल्प करायचा. धुरीलोचन सज्ञकानां विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम मातामह मातू, आपल्या आईचं नाव घ्यायचं. अमुक शर्मणां अमुक गोत्राणां वसुरुद्रादित्य स्वरूपाणां. वसुरूपस्यपासून करिष्येपर्यंत मंत्र म्हणून तीनही सोपाऱ्यांवरती पाणी सोडून द्यायचं. त्यानंतर आपल्या आईचे वडिलांसाठी संकल्प. धुरीलोचन सज्ञकानां विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम पितामही मातू, त्यांचं नाव घ्यायचं. अमुक शर्मणां अमुक गोत्राणां वसुरुद्रादित्य स्वरूपाणां. पुन्हा वसुरूपस्यपासून करिष्येपर्यंत मंत्र म्हणायचा आणि पाणी तीनही सोपाऱ्यांवर सोडून द्यायचं. संकल्पाचा पूर्ण मंत्र मी आपल्याला लिहून देईल. त्यामध्ये मृत व्यक्तीचं नाव आणि पुढे त्याच्या गोत्राचं नाव एवढं फक्त आपण बदल करायचा. संपूर्ण मंत्र जसाच्या तसा म्हणायचा आणि प्रत्येक वेळी आपल्या उजव्या हातामधलं पाणी तीनही सुपाऱ्यांवरती सोडून द्यायचं. या व्यतिरिक्त आपल्या वडिलांकडील जे नातेवाईक असतात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या वडिलांचे सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी म्हणजे आपले काका आणि आत्या जे मृत झाले असतील त्यांच्या नावे संकल्प करावा. त्याचप्रमाणे आपले जर कोणी सख्खे भाऊ बहीण असतील जे मृत असतील त्यांच्या नावे संकल्प करावा. आता हात जोडून आपल्या घरातील गेलेल्या सर्व व्यक्तींचं स्मरण करा. या सर्व पितरांना नमस्कार करावा. संकल्प झाल्यानंतर या सुपाऱ्या स्वच्छ करून घ्यायच्या. यांना पुन्हा पांढरं गंध लावावं. फुलं असले तर फुलं व्हावीत. या दिवशी ब्राह्मणांना दाने दिली जातात. काही विशिष्ट दाने मी आपल्याला सांगतो. ब्राह्मण आपल्याला उपलब्ध झाले देवा तर त्यांना द्या, नाही झाले याचकांना द्या. दाने देताना प्रामुख्यानं या वस्तूंचा शिदा द्यावा. यामध्ये प्रामुख्याने गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हरभऱ्याची डाळ,
तूर डाळ, गूळ, तांदूळ आणि तूप आणि सोबत यथाशक्ती दक्षिणा द्यावी. आपल्याला धान्य शक्य झालं धान्य दान करावं. दानाला पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व आहे, त्यामुळं दान अवश्य करावं. त्याचप्रमाणे गाईला, कुत्र्याला आणि कावळ्याला दुपारच्या वेळेला अपराह्न काळात म्हणजे साधारण दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान घास द्यावा. सुपाऱ्या ज्या असतात त्यांचं दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं. तर अशा पद्धतीनं आपल्या घरी ज्या दिवशी पितृ असतील असा संकल्प आपण जरूर सोडावा. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.